श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग आज 20 वर्षानंतर जुळून आला आहे। या शुभ दिवशी टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। आज दिवसभरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा असल्याने मंदिर ट्रस्टने व्यापक आणि सुसज्ज व्यवस्था केली आहे। कल्याण तालुक्यातील टिटवाळा हे मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून महाराष्ट्रासह देशभरातून येथे भाविक येतात। गणपती बाप्पा मोरया। आज 22 वर्षानंतर एक सुवर्ण योग आलेला आहे। श्रावणात अंगारिका आलेली आहे। दरवर्षी 2 अंगारिका असतात। या वर्षी अंगारिकेला विशेष महत्त्व असं की एकच अंगारिका आहे, त्याच्यामुळे गर्दी ओसंडून वाहते। पहाटेपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केलेली आहे आणि त्या गर्दीच्या नियोजनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, कल्याण तालुका पोलीस स्टेशन असेल यांनी देखील चोख व्यवस्था ठेवलेली आहे। काही जागोजागी फराळ वाटप वगैरे आहे। श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या वतीने देखील साबुदाणा खिचडी आहे आणि अतिशय भक्तिमय वातावरणात शांततेत लोक दर्शन घेत आहेत। खूप चांगलं वाटतंय। गणपती बाप्पाकडे तर आपलं नेहमीचं एकच मागणं आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावं आणि महाराष्ट्र हे भारताचे देशातील एक विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारं एक प्रगतशील राज्य बनावं। नमस्कार, आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत। आम्ही आज अंगारकी चतुर्थी मंगळवार म्हणून आज सगळ्यांनी वेशभूष केलेले आहे। एक साईड साड्या घातलेल्या आहेत। आम्ही वाड्यावरून आलेलो आहोत आणि आम्ही आहोत पीक साईडचे आहोत। आम्ही सगळे एक साईडला आलेलो आहोत, इकडे या बाजूला श्रद्धेने आलो आहोत। श्रावण महिन्यातला अंगारकी चतुर्थी यासाठी आम्ही सगळ्यांनी एक साईड साड्या काढून अंगारकी चतुर्थीसाठी टिटवाळ्यासाठी आलेलो आहोत। मागणं खूप मागितलेलं आहे आणि सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जाऊ देत। सगळ्यांची इच्छा आहे की पूर्ण व्हाव्यात आणि खूप काही श्रद्धा आहे। हे श्रावण मध्ये जी अंगारिका आलेली आहे ही 2005 ला आली होती सगळ्यात पहिले। त्याच्यानंतर आज आहे 2025 ला, म्हणजे साधारण 20 वर्षांनी श्रावणातली अंगारिका आणि सगळ्यात महत्त्वाची वर्षातली एकच अंगारिका आहे। त्यामुळे या अंगारिकेला फार महत्त्व आहे। साधारण अंदाजे आमचा एक देवस्थान समितीचा अंदाज आहे, साधारण 1,00,000-1,15,00,000 भाविक येण्याची दर्शन घेण्याची शक्यता आहे। आणि मंदिर समितीकडनं म्हणाल काय व्यवस्था असेल तर मंदिर समितीकडनं आपण महापालिका तसेच पोलीस स्टेशन टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांना आपण अर्ज देऊन इथली व्यवस्था करायला सांगितली। त्यात महानगरपालिकेला इतर स्वच्छता, आजूबाजूचा एरिया स्वच्छता करायला सांगितली, DDT पावडर, जंतुनाशक फवारणी हे करून घ्यायला सांगितले आणि भाविकांना जेणेकरून त्रास होणार नाही कुठली रोगराईचा, या उद्देशाने आपण महानगरपालिकेनं ही व्यवस्था केली। आणि पोलिसांना अर्ज दिला आपण टिटवाळा ग्रामीण पोलिसांना की कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा, यासाठी आपण टिटवाळा ग्रामीण पोलिसांना एक अर्ज देऊन त्यांना या उद्देशाने पण आपण त्यांना एक सूचना केल्यात की जेणेकरून लाईन भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं। भक्तांसाठी एवढाच संदेश आहे की आजचं दर्शन त्यांनी भरभरून डोळे भरून देवाचं घ्यावं की जेणेकरून भविष्यात पुन्हा येणारी अंगारिके चतुर्थी आहे पुढच्या वर्षात, ती एक वर्ष त्यांना ते दर्शन त्यांचं डोळ्यात भरून साठावं आणि बाप्पाकडे त्यांनी मागणं मागावं की सगळीकडे सुजलाम सुफलाम असंच राहावं, सगळीकडे देश भरभराट पुढे जावा, आपला देश चांगला व्हावा, या उद्देशाने बाप्पाकडे आपल्या सगळ्या भक्तांतर्फे मागणी आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।